नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी इन्स्पायर्स इंडियावर। आज आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीपैकी एक अमेरिका सध्या ज्या संकटातून जात आहे, गव्हर्नमेंट शटडाऊन, या मोठ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। सुरुवात करूया, शटडाऊन म्हणजे नेमकं काय। भारतामध्ये आपण केंद्र सरकार म्हणतो, तसंच अमेरिकेतील फेडरल गव्हर्नमेंट असते। सरकार देशभरातील अनेक सेवा चालवते, राष्ट्रीय उद्याने, शाळा, रिसर्च ग्राउंड्स, पासपोर्ट, व्हिसा सुविधा, फेडरल एम्प्लॉयीची सॅलरी। जर संसद म्हणजेच काँग्रेस वेळेवर बजेट किंवा अफॉर्मेंटेशन बिल पास करू शकली नाही तर सरकारकडे खर्च करण्याची अधिकृत निधीच उरत नाही आणि यालाच गव्हर्नमेंट शटडाऊन म्हणतात। शटडाऊन कसं आलं? भारतामध्ये लोकसभेत बहुमत असलं की सरकार आपला बजेट सहज पास करून घेते, पण अमेरिकेत वेगळं आहे। तिथं राष्ट्राध्यक्ष आणि संसद यांचं बहुमत वेगवेगळ्या पक्षाचं असू शकतं। सध्या तिथं डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांच्यात मोठा राजकीय घोळ सुरू आहे। डेमोक्रॅट्स म्हणतात सरकारने आरोग्य, हेल्थ केअर, सोशल प्रोग्राम्सवर खर्च वाढवावा, तर रिपब्लिकन पक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली वेगळे मुद्दे पुढे करत आहे। दोघांचीही सहमती न झाल्यामुळे बिल पास होऊ शकला नाही। टाईमलाईन: अमेरिकेचं आर्थिक वर्ष 30 सप्टेंबर रोजी संपतं। त्याआधी बजेट मंजूर झालं नाही तर 1 ऑक्टोबरपासून सगळं थांबतं आणि ह्या वर्षी अगदी असंच झालं आहे। शटडाऊनचा परिणाम: लष्कर, पोलीस, सिक्युरिटी यंत्रणा चालू राहतील, पण नॉन इसेन्शियल सर्व्हिस थांबतील, जसं की नॅशनल पार्क्स, म्युझियम बंद होतील, रिसर्च ग्रांट्स थांबतील, पासपोर्ट व्हिसा प्रक्रिया अडकून बसेल, लाखो फेडरल कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळणार नाही। माहितीनुसार जवळपास 1.8 मिलियन फेडरल वर्कर्स यात अडकू शकतात, त्यातले सुमारे 8.5 कर्मचाऱ्यांना फोर्स लीव्हवर जाऊ शकतं। इतिहासातले शटडाऊन्स: 1981 मध्ये 2 दिवसाचं शटडाऊन झालं होतं, 1995 मध्ये 21 दिवसांचं शटडाऊन आणि सर्वात मोठं 2018 मध्ये 35 दिवसाचं शटडाऊन। आता 7 वर्षांनी पुन्हा एकदा अमेरिका या संकटात आली आहे। आर्थिक परिणाम: अल्पावधीत लोकांना घरभाडं, क्रेडिट कार्ड खर्च भागवणं कठीण होतं। जर शटडाऊन काही आठवडे चाललं तर याचा थेट परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होईल। लहान उद्योग, कॉन्ट्रॅक्टर्स, रिसर्च संस्था याचं नुकसान प्रचंड वाढेल। निष्कर्ष: मित्रांनो, अमेरिका ही जगातील मोठी अर्थव्यवस्था आहे। तिथे जर सरकार बंद झालं तर त्याचा परिणाम फक्त अमेरिकेवरच नाही तर संपूर्ण जगावर, जागतिक बाजारपेठेवर, भारतावरही पडू शकतो। आता हे शटडाऊन काही तासाचं असणार आहे की नाही हे आठवड्याचं, यावर पुढचं सगळं अवलंबून आहे। तुमचं मत काय? हे शटडाऊन लवकर संपेल असं तुम्हाला वाटतं का, की अमेरिका पुन्हा एकदा महिन्याभराचं संकट भोगणार? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी इन्स्पायर्स इंडियाला सबस्क्राईब करा। धन्यवाद।